नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अर्थिंग प्रिन्सिपल समजावून सांगणार आहे. अर्थिंगचे दोन प्रकार आहेत, एक बॉडी अर्थिंग आणि दुसरं सिस्टीम अर्थिंग. कारण आपल्या वीज प्रणालीमध्ये सॉलिडली अर्थिंग सिस्टीम ॲडॉप्ट केलेली आहे. आता बॉडी अर्थिंग का करावं, माणसाला शॉक लागू नये म्हणून, ह्या जो पक्षी तारेवर बसला आहे त्याचं उदाहरण घेऊन आपल्याला मी सांगत आहे. आता हा जो पक्षी आहे, ज्या वीज तारेवर बसला त्याचं व्होल्टेज 230 आहे विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल. आणि या वीज तारेपासून जो करंट जातो तो डोळच्या थ्रू आणखी सोर्सकडे परत येतो. आता या पक्षाचा जर विचार केला तर त्याच्या पहिल्या पायाचं व्होल्टेज 230 आहे, दुसऱ्या पायाचं व्होल्टेज 230 आहे. म्हणजेच त्या पक्षाच्या दोन्ही पायाच्यामध्ये जी वीज तार आहे त्याचा रेजिस्टन्स 0 आहे. आणि हा जो पक्षी दोन पायावर या तारेवर बसला म्हणजे या पक्षाचं जे शरीर आहे, या पक्षाच्या शरीराचा जो रेजिस्टन्स आहे तो या वीज तारेच्या पॅरलल आहे. वीज तारेचा रेजिस्टन्स 0, पण पक्षाला च्या शरीराला रेजिस्टन्स आहेच. म्हणून वीज प्रवाहाच्या स्वभावाप्रमाणे, तत्वाप्रमाणे इलेक्ट्रिकल करंट ऑलवेज फॉलो लो रेजिस्टन्स पार्ट. म्हणून पक्षाच्या शरीराचा जो हाय रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे तो करंट त्याच्या शरीरात प्रवेश करत नाही, म्हणून त्याला शॉक लागत नाही. आता हीच गोष्ट मी तुम्हाला या पक्षाचं जे त्या तारेवर बसला त्याचं जे इक्विव्हॅलंट सर्किट आहे ते दाखवत आहे. कृपया पहा. हे बघा लोड. नंतर हा जो पक्षी तारेवर बसला तर त्याचा रेजिस्टन्स या तारेशी कसा पॅरलल आहे ते दाखवलेलं आहे. आता ए आणि बी, ए जवळ पक्षाचा एक पाय, बीवर एक पाय, आणि या ए बी कंडक्टरचा रेजिस्टन्स 0. व्हेअर ॲज ए आणि बीमध्ये जे पक्षाचं शरीर आहे त्याचा रेजिस्टन्स इट इज मोर दॅन समथिंग. म्हणून हा जो विजेचा प्रवाह ॲरोवर दाखवला लोडकडे जाणारा तो डायरेक्ट तारेतनं जातो, पक्षाच्या शरीरातून जात नाही. पहा हे दोष. आता आणखी बाकीची जी डिटेल्स आहेत लिहिलेले ते मी आपल्याला दाखवतो आहे. शांतपणे पहा. पहिल्यापासून हा लोड, हा पक्षी, हे सर्किट, ही न्यूट्रल वायर. नंतर इक्विव्हॅलंट सर्किट डायग्रॅम इज गिव्हन बिसाईड फॉर एक्सप्लेनेशन. आता पहा पुढे जा. पहा बारकाईनं पहा. वाचा. आता आणखी वरचे सर्किट हे वाचून घ्या. हे वाचून घ्या. नो करंट ड्यू टू बर्ड बॉडी रेजिस्टन्स थ्रू बर्ड बॉडी, सो no body current, no shock. That is, both the legs of the bird are at equal potential, hence there is no body current, hence no shock. मला वाटतं आपल्याला पक्षाला शॉक का लागत नाही हे माझ्या आतापर्यंतच्या बोलणं समजले असेल. हीच ॲनॉलॉजी जर आपण घेतली म्हणजेच पक्षाच्या शरीरातून करंट का जात नाही, तर करंटला अल्टरनेटिव्ह पाथ अवेलेबल आहे पक्षाच्या शरीराच्या रेजिस्टन्सपेक्षा कमी. तसंच जर एखाद्या इक्विपमेंट बॉडीमध्ये व्होल्टेज आलं, फ्रेममध्ये करंट आला,
तर तो करंट जर माणसाने त्या बॉडीला हात लावला तर त्याच्या शरीरात जाऊ नये म्हणून अगोदरच त्या फ्रेममध्ये जो करंट व्होल्टेज आहे तो जाण्यासाठी दुसरा पाथ तयार केला गेला पाहिजे. आणि हा पाथ अशा प्रकारे आपण तयार करतो की त्या फ्रेमच्या बॉडीला अर्थिंगची वायर जोडतो आणि त्या अर्थिंगचं दुसरं टोक घरातल्या अर्थिंग इलेक्ट्रोडला किंवा कंपनीने जो एफिशियंट देतो तिथपर्यंत 3 बोल्ट अर्थिंग बोल्टला हे जाऊन पोचते. आणि माणसाचा हात त्या चार्ज बॉडीला जरी लागला तरी माणसाच्या शरीरात करंट जायच्या अगोदर, शॉक लागायच्या अगोदर त्या अर्थिंगमधनं करंट सिस्टीममध्ये वाहत फ्यूज उडवतो आणि माणूस सेफ राहतो. म्हणजेच तत्त्व असं की चालू कंडक्टरला जरी माणसाचा हात लागला तरी असं काही अर्थिंग असावं की माणसाला शॉक लागायच्या अगोदर फ्यूज उडावेत आणि ते सर्किट आयसोलेट व्हावं. हे तत्त्व आहे. हे अर्थिंग मागचं तत्त्व आहे, बॉडी अर्थिंगचं तत्त्व आहे. मला वाटतं आपल्यासाठी हे पूर्ण समजलं असेल. काही अडचणी असतील, शंका असतील तर विचाराव्या, मी उत्तरं देईल. पण आजपासून मी हे जे अर्थिंग बेसिक्सचे जे व्हिडिओ टाकणं चालू केले आहे ते जर पाहायचे असतील तर कृपया काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल ऑन द नेम रामदास खंडागळे and press icon button so that you can get on your YouTube channel notification of such important safety related videos, also basic earthing related videos. Thank you. Namaskar.